नमस्कार. आज रोजी ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप याच्यात ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी त्याचा खूप मोलाचा वाटा आहे. याचे संयुक्त विद्यमाने आपण आज हे कार्यक्रम आयोजित झालेला आहे त्याच्यात हजर आहोत. आपण न्यूजमध्ये खूप वेळी आपल्या समोर आले असणार आहे की अमुक रोडवर, नॅशनल हायवेवर, ज्या स्टेट हायवेवर 2 गाड्याची धडक झाली, एवढे लोक त्यांची डेथ झाली, काही लोकांना जे आहे ते लिंब इंजरीज झालेले आहात. तर त्यामुळे कितीही कुटुंबाचा, एका कुटुंबाचा ज्यावेळी ज्याचे वर त्या कुटुंबाची आर्थिकता निर्भर करते, त्यांची डेथ होते अशा प्रकारच्या ॲक्सिडेंट्समध्ये, किंवा त्याला काही लिंब इंजरी होते, त्याच्यानंतर त्या कुटुंबाचा आर्थिकता, त्याच्याबरोबर त्यांच्या जीवनाचे प्रत्येक जे ॲस्पेक्ट आहे त्याच्यावर दुष्परिणाम होत आहे. सिटीमध्ये स्पीड खूप जास्त असते, कमी असते, कारण ट्रॅफिक जास्त आहे. ज्यावेळी लोक सिटीमधनं बाहेर पडत आहेत तर त्यांना ऑलरेडी फील झाला ट्रॅफिकमुळे सिटीमध्ये, आणि ज्यावेळी ते नॅशनल हायवेवर, स्टेट हायवेवर बाहेर पडताय ते त्याची स्पीड जी सिटी प्रिमायसिसमध्ये 30, 35, 40ची होती तर त्याच वेळी वाढून 80, 90, 100, 120 पर्यंत जात आहे. आणि जे रोड आहे ते रोडची कॅपॅसिटी आहे, त्याची मर्यादा आहे की कोणते वेगाने आपण त्या रोडवर जाऊ शकता. पण ह्याच्याकडे लोक लक्ष देत नाही. त्यामुळे धावताना ज्यावेळी ते जात आहे क्रॅश ॲक्सिडेंट्स होत आहे, आणि त्यामुळे एवढा मोठा आर्थिकताचा आणि समाजाचा नुकसान होत आहे. अशा प्रकारचं नुकसान होऊ नये, ज्यामुळे देशाची आर्थिकता जर आपण पाहिला तर GDPच्या जवळपास 3 ते 4%, 3% वर जे नुकसान होत आहे तर आपला ॲक्सिडेंट्समुळे होत आहे. कारण प्रोडक्टिव्ह एजमध्ये जे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे देशाचा, ते प्रोडक्टिव्ह एजचे लोक ह्या ॲक्सिडेंट्समध्ये खूप जास्त जात आहे. हे होऊ नये, कुटुंबाचा जीवन उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ह्यांच्यावर टेक्नॉलॉजीचा वापर करून ते वेग जे आहे, स्पीड आहे, त्याला कंट्रोल करणे गरजेचं आहे. त्यासाठी हे उपक्रम आता राबवला गेला आहे. आता आपण पायलट प्रोजेक्ट जे आहे ते ओल्ड हायवे जे आहे, मुंबई पुणे हायवे, त्यावर सुरू करतोय, आणि एक तसाच पायलट आपण इमिडिएटली पुणे सोलापूर रोडवर सुद्धा सुरू करतोय. आणि हळूहळू या पायलट प्रोजेक्टमध्ये जे जे आपल्याला सक्सेस मिळाली, गाडी अडचणी आल्या, त्याप्रमाणे त्यांच्यात अजून काय इम्प्रूव्हमेंट करता येईल. मग जे मेन हायवे आहे पुणे जिल्ह्यातले, नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे, त्या ठिकाणी हे स्पीड गन्स ते लावल्या जाणार आहे, आणि खराच याचा आपल्याला उपयोग मोठ्या प्रमाणे राहणार आहे. मी कांचन मॅडम आणि त्यांची टीम यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी खूप मेहनत घातली याच्यात. मला आठवते जेव्हापासून मी जॉईन केला तर मागचे 8-9 महिन्यापासून हे कंटिन्युअस दर महिने काही ना काही प्रयत्न त्याचे चालू आहेत. त्यांनी टीमला 3 दिवसाचा वर्कशॉप लावली. आपले जवळपास 30-35 लोकांना, ऑफिसर आणि अंमलदारांना त्यांनी ट्रेनिंग दिली. मशीनचा वापर कसा करायचे, इथपासून लोकांशी वक्तव्य कसा करायचे, प्रत्येका गोष्टीवर त्यांनी ते वर्कशॉपमध्ये ते ट्रेनिंग दिलेली आहे. आता सुद्धा ते कंटिन्युअस टेक्निकल आणि ते जे ट्रेनिंग आहे त्याची सपोर्ट त्याच्याकडून चालू राहणार आहे. आपण सर्वजण मिळून हे जे फेटल ॲक्सिडेंट होत आहे ओव्हर स्पीडमुळे ते होऊ नये, त्यासाठी वचनबद्ध होऊन ह्या मशीनचा चांगला वापर करून काम करणार आहे. तर मी परत
एकत्रित ह्या टीमचा खूप खूप अभिनंदन करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी आहे सर. यानंतर आदरणीय अभिजित देशमुख पोलीस निरीक्षक वाघमाऊ हे आभार प्रदर्शन करतात आणि यानंतर प्रत्यक्ष रोडवर जाऊन स्पीड गनचा प्रत्यक्ष वापर आपण करून आज चलन जनरेट करणार आहोत. हो. जय हिंद सर. आज स्पीड एन्फोर्समेंट पुणे ग्रामीण जिल्हा या अंतर्गत GRSP आणि BIGRS याच्या 2 NGO आणि त्यांचे सहकारी कांचन मॅडम आणि शिंदे सर यांच्या संयुक्त उपक्रमाने आणि पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक सर श्री संदीप सिंग गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो आपण एक छोटेखानी कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आदरणीय श्री गिल सर, श्री गजानन टोपे सर, श्री कांचन मॅडम, श्रीमती कांचन मॅडम, श्रीमती शेळे सर आणि संपूर्ण टीम, तसेच संपूर्ण पोलीस दल आपलं जे वडगाव मावळचं आहे, PI श्री शंकर पाटील साहेब, PI श्री संतोष जाधव साहेब, सर्व पत्रकार बंधू आणि तो उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी आम्हाला या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या छोटेखानी कार्यक्रम आपला संपण्याचा जाहीर करतो. मी माननीय सर्वांना विनंती करतो की आपण जर गाणे फाटले तर आपण वेळ असा तर आपण 2 मिनिटं